सिन्नर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. गेल्या 9 महिन्यांपासून आपण गरोदर असल्याच्या समजात वावरणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी तब्बल 5.5 किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली आहे. खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या या कौशल्यामुळे संबंधित महिलेला मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आलेलं असून तिला एक प्रकारे पुनर्जन्मच मिळाला आहे. संबंधित 26 वर्षीय महिलेला गेल्या 9 महिन्यांपासून पोटाचा घेर वाढत असल्याचे आपण गरोदर आहोत असे वाटत होते. मात्र या कालावधीत कोणतीही वैद्यकीय तपासणी किंवा सोनोग्राफी न केल्यामुळे ही बाब समोर आली नव्हती. पोटाचा आकार वाढल्याने आणि सतत होणाऱ्या वेदनांमुळे ती महिला अखेर तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. महिलेची प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफीच्या अहवालात डॉक्टरांना धक्कादायक वास्तव पाहायला मिळाले. महिलेच्या गर्भाशयात बाळ नसून चक्क एक अवाढव्य गाठ असल्याचे निष्पन्न झाले. ही गाठ केवळ मोठीच नव्हती, तर ती अत्यंत गुंतागुंतीच्या ठिकाणी होती. तपासणीत असे दिसून आले की 5.5 किलो वजनाची ही गाठ शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना म्हणजेच मूत्राशय, गर्भाशय आणि आतड्यांना पूर्णपणे चिकटलेली होती. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करणं अत्यंत जोखमीचे होते, कारण थोडीशीही चूक महिलेच्या जीवावर बेतू शकली असती. या आव्हानात्मक शस्त्रक्रियेची जबाबदारी सिन्नरमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने स्वीकारली. यामध्ये प्रामुख्याने स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुशील पवार आणि डॉक्टर निर्मला पवार, भूलतज्ञ डॉक्टर संजय वल्वे, जनरल सर्जन डॉक्टर प्रशांत मोठे या डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने आणि सावधगिरीने ही शस्त्रक्रिया पार पाडली. कित्येक तासांच्या प्रयत्नांनंतर ही 5.5 किलोची गाठ यशस्वीरित्या शरीराबाहेर काढण्यात आली. 9 महिन्यांच्या अत्यंत वेदना आणि मानसिक तणावातून आता या महिलेची सुटका झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून ती पूर्णपणे धोकाबाहेर आहे. सिन्नर शहरात या यशस्वी शस्त्रक्रियेचे आणि डॉक्टरांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर महिला जी आता आपण तुम्ही मुलाखत घेतली, त्या महिलेचं ऍक्च्युली ती माझ्याकडे एक 8 महिन्यापूर्वी आली होती. तिला त्यावेळेस ती गरोदर असल्याच्या अनुषंगाने आली होती. पण प्रत्यक्षात जेव्हा आम्ही तिला तपासलं आणि तिची सोनोग्राफी केली, त्यावेळेस आम्हाला असं कळायला निदर्शनास आलं की तिला दिवस न जाता तिच्या पोटात एक मोठी गाठ होती. मग आम्ही तिची पुढील तपासणी करून तिला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. ती नंतर शस्त्रक्रियेसाठी ती इतर ठिकाणी पण 2-3 हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आली होती. प्रवरा, लोणी सारख्या ठिकाणी. तिथं तिला ऑपरेशनचा खर्च फार सांगितला होता. त्या कारणाने ती परत माझ्याकडे आली आणि आल्यानंतर मग ती सर्जरीचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. तर ज्यावेळेस आम्ही तिथे शस्त्रक्रिया करायच्या आधी अजून बाकीच्या तपासण्या केल्या अजून, तर त्यावेळेस असं लक्षात आलं की ही गाठ ही तिच्या पूर्ण पोटामध्ये पसरलेली होती. त्याच्यामध्ये तिचं मोठं आतडं, मूत्राशय, गर्भाशय प्लस तिचं जे पोटाचा जो जे स्नायू असतात ते पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं लक्षात आलं. पण तरी पण आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रिये दरम्यान आम्हाला अनेक अडचणींना सामोरे यावं लागले. जसं तिचे आतडेच आम्हाला वेगळे करावं लागले. तिचं मूत्राशय साईडला घ्यावं लागले किंवा तिच्या गर्भाशयाला जी चिटकलेली होती ती गाठ ती सेपरेट करावं लागली. आणि हे सगळं आम्ही करत असताना याच्यामध्ये मला मोलाचा साथ आमच्या माझे सहकारी म्हणजे माझी मिसेस डॉक्टर निर्मला पवार यांचे मला सहकार्य लागले व मूलरोगतज्ञ डॉक्टर संजय वल्वे यांचं पण आम्हाला सहकार्य लाभलं. पण आम्हाला सगळ्यात मोठं ही शस्त्रक्रिया पाडत असताना सगळ्यात मोठी अडचण शेवटी आली, जेव्हा तिचा पूर्ण आम्ही जी हा जो पोटातला गोळा होता याला आम्ही आमच्या भाषेत डेस्मॉइड ट्यूमर म्हणतो. हा डेस्मॉइड ट्यूमर आम्ही काढल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तिचा जो मांस आहे, ते मांस हे पूर्ण त्या पोटाच्या जे स्नायू आहेत त्याला चिटकलेला होता. मग तिला पोटाचा स्नायूच राहणार नव्हता. तर अशा वेळेस आम्ही मदत घेतली डॉक्टर प्रशांत मुठाळ जे नाशिकला जनरल सर्जन आहे त्यांची. व त्यांच्या सहकार्याने आम्ही पोटाचे जे स्नायू आहेत त्याच्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणतो. तर ती रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून आम्ही तिला पुन्हा एकदा तिला पूर्णपणे ही शस्त्रक्रिया पार पाडली.
आणि याच्यामध्ये मला एक उल्लेख करावासा वाटतो माझ्या वडिलांचा, डॉक्टर जी.एल. पवार यांनी या पूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान तिथे उपस्थित राहून आम्हाला त्यांचा जो 50-60 वर्षाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवातून आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केले व आज ही जी पूर्ण जी ही महिला जी आजही ती आपल्याबरोबर आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचे हॉस्पिटलचे कर्मचारी, इतर डॉक्टरांची सर्वांची टीम वर्क जो म्हणतो, याचे मला सहकार्य लाभले आणि मी त्या सदर पेशंटला अजूनही तिला पुढची ट्रीटमेंटची गरज आहे. कारण तिला भविष्यात हर्निया वगैरे होण्याचे चान्सेस आहे. ती जवळ-जवळ 90% आता बरी आहे. पण तरी पण तिला पुढच्या शस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रिया तर आता लागणार नाही, पण तरी पण तिला पुढील काळजी घ्यायची गरज आहे. तर त्याच हिशोबाने आम्ही तिचे पुढील उपचार करत राहणार आहोत.